नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. पूर्णवादी नागरिक सहकारी बँक या बँकेच्या अध्यक्षांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि काही फेसबुक या सभासदांनी बँक फार मजबूत आहे असं सांगितलं. बँकेत काहीही फ्रॉड नाही. एवढंच नाही, अशा प्रकारचे 7-8 कोटी रुपयांचे काहीच नाही, हे आम्ही कधीही भरू शकतो असं त्यांनी म्हटलं. पण अद्यापपर्यंत भरलेले नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की पूर्णवादी बँकेनं सांगितलं की 8 कोटी रुपये आमच्यासाठी काहीच नाही. म्हणजे 8 कोटी रुपयाला जर काहीच किंमत नाही तर रस्त्यावर फेकून द्या ना, द्या फेकून, कोणी घेऊन जाईल त्याला. काहीच किंमत नसेल तर 8 कोटी रुपये म्हणजे तुम्हाला काही वाटत नाही ना. 1500 कोटी रुपयांची बँक कुठं आणि 8 कोटी रुपये कुठं? 8 कोटी रुपयांनी काहीच बँकेला फरक पडत नाही. मग वाटून टाका लोकांना किंवा रस्त्यावर फेकून द्या. का करत नाही तुम्ही असं? कारण तुम्हाला ते पैसे आहेत. लोकांना सांगायला म्हणजे छोटेसे 8 कोटी रुपये आहेत, मात्र तुमच्यासाठी ते कुरण आहे. ते तुम्ही कोरताडून खाताय मस्तपैकी. दुसरा प्रकार मी या ठिकाणी सांगणार आहे. वेळ कुठल्याही प्रकारची दवडायची नाही आहे. मुंडे माणिक मोतीराम यांचं एक कर्ज होतं. आता ऑडिट रिपोर्टमध्ये या कर्जाची रक्कम 5 कोटी दाखवण्यात आलेली आहे. आणि मुंडे माणिक मोतीराम यांचं म्हणणं आहे माझ्याकडे फक्त 50 लाख रुपये कर्ज आहे. दीपक मुंडे यांचा मला फोन आला आणि तुम्ही बातमीमध्ये आमचं नाव पहिल्यांदाच घेतलं आहे, म्हणजे पहिल्याच क्रमांकाला आमचं नाव घेतलं आहे आणि तुम्ही 5 कोटी रुपये कर्ज आमच्या नावावर सांगितलं आहे, ते जरा चुकीचं आहे. तुम्हाला ही कोणी माहिती दिली? तर मी त्यांना सांगितलं माझ्याकडे एक ऑडिट रिपोर्ट आहे जोशी कुलकर्णी अँड असोसिएट्सचा. त्यामध्ये त्यांनी 5 कोटी रुपये तुम्ही कर्ज घेतलं आहे असं लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी दाखवलेल्या आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे फक्त 50 लाख रुपये कर्ज आहे, त्यामधले सुद्धा आम्ही 10-12 लाख रुपये काही हप्त्या स्वरूपामध्ये फेडलेत, कर्ज स्वरूपामध्ये फेडलेत. आमच्याकडे 5 कोटी रुपये कर्ज अजिबात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग ऑडिट रिपोर्टमध्ये 5 कोटी रुपये आले कुठून? तर मी त्यांना म्हटलं तुमचा तो काही मंजुरी रिपोर्ट आहे ते मला पाठवा, तुमच्या कुठल्या सातबारावर त्याचा बोजा पडलेला आहे ते मला पाठवा. त्यांनी मला तो मंजुरी रिपोर्ट पाठवला, बँकेची काही प्रोसेस आहे ती पाठवली. त्याच्यावर खरंच 50 लाख रुपये कर्ज आहे आणि इथे मात्र 5 कोटी रुपयांचा आकडा ऑडिटमध्ये आला कुठून? माझ्या माहितीनुसार, मला मिळालेल्या माहितीनुसार बँकेमध्ये जेव्हा ऑडिटर ऑडिट करतात तेव्हा त्या कर्जाची फाईल मागवली जाते आणि त्या फाईलमध्ये काय काय कर्ज कशा निकषावर कशा नियमानुसार हे कर्ज दिलं आहे आणि काय काय कागदपत्र पूर्तता केली आहे, ते कागद पूर्ण आहेत का, सगळ्या नियमाला धरून आहेत का, या सगळ्या गोष्टींचं ऑडिट केलं जातं. आणि त्याच फाईलमध्ये कर्ज स्वरूपामध्ये दिलेल्या रकमेचा आकडासुद्धा असतो. मग अर्जामध्ये त्या फाईलमध्ये जर कर्ज स्वरूपाचा आकडा 5 कोटी असेल तर ऑडिटर 5च लिहील. जर 50 असता तर त्यांनी 50 लिहिला असता. टायपिंगमध्ये चुकलं आहे का? किंवा मग ऑडिटरला जी बँकेकडून फाईल आली त्या फाईलमध्ये 5 कोटी रुपये कर्ज आहे, 50च लाख दीपक मुंडेंना दिलं, 4.5 कोटी रुपये बँकेच्या कुठल्या तरी व्यक्तीनं, व्यवस्थापकाने म्हणा, अध्यक्षांनी म्हणा, कोणीतरी म्हणा, खाल्लेत का, असा माझा सवाल आहे. बँकेला दीपक मुंडे यांनी विचारलं की अशा प्रकारची बातमी मराठी महाराष्ट्राला संग्राम धनवे यांनी केली आणि त्यांनी 50 लाख रुपये नाही तर 5 कोटी रुपये सांगितलेले आहेत. तर त्या बँकेच्या व्यक्तीचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना माहिती दिलेली नाही, त्यांनाच विचार आहे कुठून दिलं आहे. मग मला फोन केला आहे. तर मी सांगितलं ही ऑडिट रिपोर्टच्या नियमानुसार ही बातमी मी सांगितलेली आहे. बँक त्यांना ऑडिट कोणाचं आहे, कसं आहे, आपलं आहे का, हे काहीही सांगायला तयार नाही. म्हणून मी मागचा प्रश्न आत्ता या बोलण्याच्या अगोदर तुम्हाला विचारायला प्रश्न आहे अगोदर बोललेला की 5 कोटी रुपये कर्ज घेतलं, 50च लाख रुपये त्यांना दिलं, 50च लाख रुपयांची मंजुरी झाली, 50च लाख रुपये त्यांच्या सातबारावर बोजा आहे आणि उरलेले 4.5 कोटी रुपये नेमके कोणी खाल्ले? हा माझा या ऑडिट रिपोर्टच्या आकड्यावरून सवाल आहे. बँकेनं 2022 पासून ह्या ऑडिट रिपोर्टवरच्या या आकड्याबद्दल काहीच शहानिशा, काहीच चौकशी, काहीच खुलासा केलेला नाही आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. आणि बँकेचे अध्यक्ष म्हणतायत काहीच फ्रॉड होत नाही. बँकेचे सभासद, जे फेसबुकचे सभासद आहेत, खाली येऊन कॉमेंट करतात बँक फार मजबूत आहे, बँक फार चांगली आहे, बँक पूर्णपणे पोखरलेली आहे. अशा प्रकारे जर 50-50 लाख रुपये देऊन 4.5 कोटी रुपये गिळंकृत करणारे लोक बँकेमध्ये असतील तर मला वाटलं तुमच्या पैशाची काहीच गॅरंटी नाही. मी तेव्हापासून सांगतोय तुमचे पैसे सुरक्षित आहेत का हे तुम्ही एकदा बघितलं पाहिजे. मी आता त्या ऑडिटरला आणि बँक प्रशासनाला आवाहन करतो
की हा आकडा नेमका किती कोटींचा आहे. मुंडेंना दिलेलं कर्ज 5 लाख आहे, 50 लाख आहे की 5 कोटी आहे, नेमका किती आहे हा आकडा येऊन त्यांनी खुलासा करावा, त्याची प्रेस नोट करावी, पत्रकार परिषद घ्यावी. खरं तर ते पत्रकार परिषद घेण्याची हिंमतच करत नाहीत आणि केली तरी त्यांनी मला बोलवा पत्रकार परिषदेला. अशी चोरून लपून पत्रकार परिषद घेऊ नये. मी त्यांची बातम्या करतोय याचा अर्थ माझी आणि त्यांची दुश्मनी असं नाही. बँकेमध्ये काय चाललेलं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय कायदेशीर पद्धतीनं. माझी आणि त्यांची अजिबात दुश्मनी नाही आहे. मी सुरुवातीला बँकेमध्ये माहिती घेण्यासाठी सुद्धा गेलेलो होतो, मात्र तिथे मला खोटी आणि चुकीची माहिती देण्यात आली. पुन्हा मी बँकेमध्ये माहिती घेण्यासाठी गेलेलो नाही. कदाचित जाईल किंवा फोनवरून माहिती घेईल. फोनवरून माहिती घेतल्यानंतर मला कुलकर्णींनी सुद्धा चुकीची माहिती दिली. आम्ही काहीही असं केलेलं नाही. राजेश कुलकर्णी जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, चुकीची पद्धतीची माहिती त्यांनी दिली मला आणि मला त्यांची आता काही गॅरंटी नाही आहे ती फोनवर सुद्धा माहिती देतील की नाही आणि व्यवस्थित देतील की नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. जर काही माहिती बँकेतून बाहेर गेली तर तुमची काही खैर नाही. आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं आहे, जर मी माहिती देईन मी सापडलो, ट्रेस झालो तर मी कुठल्याही शिक्षेस पात्र असेल असं त्यांच्याकडून लिहून घेतलं आहे. मी कालही मागच्या रिटूमध्ये विचारलं की जर बँक चोऱ्या करतच नाही तर बँकेला सुरक्षा द्यायची गरज काय, लोकांना अडवायची गरज काय, देऊ द्या माहिती देणाऱ्या लोकांना, काय द्यायची तर देऊ द्या ना. तुम्ही फार पारदर्शक आहेत ना, काहीच घोटाळे केलेले नाही आहेत ना. या मुंडेंच्या कर्जामध्ये नेमकं काय झालं आहे, बँकेनं पत्रकार परिषद घ्यावी आणि पत्रकार परिषदेला मला बोलवावं, तर कुठेतरी तुमची पत्रकार परिषद सार्थकी ठरेल किंवा मग योग्य ठरेल, खरी पत्रकार परिषद ठरेल. अन्यथा यायचं आणि कोणाला तरी 4-2 लोकांना बोलवायचं, आपल्याच कार्यालयामध्ये बसायचं, त्यांना सांगायचं एवढंच विचारा आणि तेवढंच विचारून लोकांना पोहोचवायचं, असं अजिबात करून चालणार नाही. मराठी महाराष्ट्रानं जो काही उद्देश पुढे आणलेला आहे तो उद्देश केवळ बँकेमधला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आहे, कुठल्याही प्रकारचा हेतू नाही आहे. बँक बुडावी, लोकांचे पैसे जावेत असा आपला कुठलाही हेतू नाही आहे. बरेचसे लोक म्हणतात तुम्ही बँकेची बदनामी करतायत. मला त्यांना सवाल विचारायचा आहे, तुम्हाला 2 रुपयांचा लाभ होत असेल, 1000 रुपयाचा लाभ होत असेल म्हणून कुठेतरी बँकेला झाकून ठेवायचं काहीही कारण नाही. अशा प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे जर तुम्ही भ्रष्टाचार करणार असाल तर बँक अजिबात टिकणार नाही. सगळ्याच बँकेवर निर्बंध जरी नसले, अशा बँकेवर जरी निर्बंध असले तरी बँकेचे लोक, RBIचे लोक रोज बँकेमध्ये तुम्ही किती रुपये काढतात, 1-1 रुपयापासून, एक ATMमध्ये, एक बँकेच्या अकाउंटमध्ये, एक बँकेच्या व्यवहारामध्ये, असे RBIचे लोक तिथे बसलेले नसतात. म्हणून हे जर चोऱ्या होत नाहीत असं नाही. चोऱ्या झाल्या आहेत, ऑलरेडी कागदांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे माझ्याकडे कागद आहेत, ह्या कागदांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. स्पष्ट एक पहिला प्रकार उघडकीस आलेला आहे. मुंडेंचं कर्ज हे 5 कोटी की 50 लाख हा सवाल आहे आणि बँकेने आता सांगायचं आहे 50 लाख त्यांना कर्ज दिलं, उरलेले 4.5 कोटी नेमके कुणी खाल्ले की नाही खाल्ले, कुणाच्या आकड्यांमध्ये बदल आहे, ऑडिटर चुकला की बँक प्रशासन चुकली की नेमकं काय झालं, या सगळ्या गोष्टींचा खुलासा बँक प्रशासनानं करावा, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राकडून केलं जातं. आणि ठेवीदारांना कळकळीचं आवाहन आहे, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत का हे एकदा तुम्ही जाऊन पाहिलं पाहिजे. त्यांच्या आश्वासनाला, भूलथापांना अजिबात बळी पडू नका. तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या ठेवी सुरक्षित नाहीत तर तात्काळ त्या ठेवी काढून घ्या, अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणून करतोय. म्हणजे तुम्ही उद्या म्हणाल बँकेतून पैसे काढून घ्या असं मी आवाहन करतोय, असं अजिबात नाही. जर बँक काहीच खुलासा करणार नसेल, अशा प्रकारचे फ्रॉड करत राहणार असेल, ऑडिटमध्ये 50 कोटींचा आकडा आहे, 5 कोटींचा आकडा आहे आणि कर्जदाराला दिलेले 50 लाख आहेत, उरलेले 4.5 कोटी कुठे आहेत, हा सवाल माझा आहे आणि त्याचं उत्तर बँक प्रशासनाने द्यायचं आहे. खूप खूप धन्यवाद.